नमस्कार. आज थोडंसं वेगळ्या विषयावरती तुमच्याशी बोलायचंय. आमच्या प्रोफेशन विषयी काही नियम आहेत किंवा काय. लोकांना खूप वेगळे गैरसमज आहेत. पहिल्यांदा मी प्रसंग सांगते आणि आम्ही कशासाठी या सगळ्या गोष्टी केल्या तेव्हा सांगते. मागच्या आठवड्यामध्ये फोन आलेला की अपॉइंटमेंट हवी आहे. तर त्यांना आपण माहिती दिली की अपॉइंटमेंट कन्फर्म करण्यासाठीची प्रोसेस काय आहे. त्या पद्धतीने त्यांनी फॉलो केलं. त्याच्यानंतर एका त्यांच्याच पार्टनरचा फोन आला आणि मग त्यांनी मला सांगितलं की अपॉइंटमेंटचं टायमिंग चेंज करा. आम्ही दिलेले पैसे तुम्ही परत द्या आणि अतिशय अर्वाच्य भाषेमध्ये तो बोलत होता. त्यांनी बऱ्याचशा धमकी पण दिल्या आणि तुम्हाला तुमच्या सेंटरला येऊन तुम्हाला त्रास देऊ, गुगलला रिव्ह्यूज देऊ, अशा प्रकारचे प्रसंग माझ्याबरोबर कदाचित अनेक सायकोलॉजिस्ट पण अनुभवायला येत असतील. आता मी नक्की काय ठरवलं आणि झालं काय ते थोडक्यात सांगते. बरेच वर्षांपासून असं व्हायला लागलेलं आहे की आम्ही अपॉइंटमेंट देतो. पूर्वी असं होत नव्हतं. अपॉइंटमेंट दिल्यानंतर क्लायंटला आम्ही पाहिलं पण नाहीये. जेव्हा स्मार्टफोन नव्हते लोक अपॉइंटमेंट फोनवर कन्फर्म करायचे, यायचे आणि बोलणं झाल्यानंतर पैसे द्यायचे. हे सुरळीतपणे गेले अनेक वर्ष चालू होतं. परंतु आता जसं काही गोष्टी डिजिटल व्हायला लागले तेव्हा लोक काय करतात, लोक अपॉइंटमेंट घेतात आणि आपण अपॉइंटमेंट त्यांना देतो आणि आम्ही येऊन बसायचो आणि समोरून जेव्हा फोन जायचा की अरे आम्ही तुमची वाट बघतोय, तेव्हा अशी उत्तरं यायला लागतात की आम्ही विसरलो, आता मी बाहेर आलोय किंवा आता मला गरज नाही वाटत आहे. सो लोकांना हे समजत नाही. जर आणि मग तेव्हा आपण त्यांना सांगितलं की नाही तुम्हाला त्याचे चार्जेस पे करायला लागतील. तर लोकांचं असं म्हणणं आलं की आम्ही तुमच्याकडनं कुठली सर्व्हिसच घेतली नाही किंवा कुठलं प्रोडक्टच नाही घेतलं तर आम्ही पैसे कशाचे द्यायचे. तर हे समजलं पाहिजे की सायकॅट्रिस्ट असो किंवा सायकोलॉजिस्ट आहे किंवा आमच्यासारखे जे कुठले वेगळे प्रोफेशन आहे की जिथे आमचं काही प्रोडक्ट म्हणजे आमचा वेळ आहे, तिथे आम्ही आमचे एक्सपर्टीज देतो, तो ते आमचं प्रोडक्ट आहे. सो आमचा वेळ इथे वाया जाणं, त्याचा मोबदला आम्ही मागणं याच्यामध्ये काहीही चुकीची किंवा गैरगोष्ट नाहीये. मग आता आम्ही काय केलं, की असे वारंवार अनुभव आला तर मी किंवा माझ्याबरोबर अनेक असे माझे सहकारी आहेत की त्यांनी पण त्यांच्या क्लिनिकमध्ये काही बदल केले, त्यांच्या सिस्टीममध्ये काही चेंजेस आणले. तर आपल्याकडे आपण अशी सिस्टीम ठेवली की काउन्सिलिंग तुम्हाला माझ्याकडे यायचं असेल, तुम्ही जर मला किंवा सेंटरला फोन केला तर आपल्याकडनं तुम्हाला हे सांगितलं जातं की जी काही माझी फी आहे तुम्ही ऍडव्हान्स भरा, त्याचा स्क्रीनशॉट पाठवा, कारण अनेक स्कॅम घडतात त्यामुळे आम्ही प्रिकॉशन घेतो. सो ते स्क्रीनशॉट पाठवा. तो स्क्रीनशॉट आमच्याकडे आला की अपॉइंटमेंट कन्फर्म होते. त्याचे कॅन्सलेशनचे पण प्रत्येक सेंटरचे रूल आहेत, तसे माझ्याकडे पण काही रूल आहेत. इमर्जन्सी असेल तर आपण काही गोष्टी रिफंड करतो, अन्यथा रिफंड करत नाही. आता हेही सांगायची वेळ का आली, कारण अशा धमक्या आम्हाला मिळायला लागल्या की आम्ही तुमच्या सेंटरचे रिव्ह्यूज गुगलला टाकू, आम्ही तुमच्या सेंटरला येऊन त्रास देऊ, जे कुठेतरी असं वाटतं की अनैतिक गोष्टीकडे नेणाऱ्या गोष्टी आहेत का, मग नैतिक व्हॅल्यू कुठेतरी बाजूला पडते का. आणि अननेसेसरी जसं आता मी आज 19 वर्ष काम केले, त्या एखाद्या रिव्ह्यू वरून लोक आम्हाला जज करणार आहेत. जो कुठला तरी नवीन व्यक्ती जो गुगलवरती वाचून माझ्याकडे येणार आहे तर तो पहिले हे वाचणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही गोष्ट खूप महत्वाची आहे जी सगळ्यांपर्यंत पोहोचावी. कदाचित मी बोलायला सुरुवात केल्यानंतर बरेच जण आहेत की त्यांनी पण हे अनुभव घेतले असतील, तीही लोक बोलतील. मागे पण असाच प्रसंग झालेला, तेव्हा मी काही ग्रुप्सवरती शेअर केलं तेव्हा त्यांच्याकडनं आलं की आमच्या पण सेंटरला आम्हाला असे अनुभव आले. तर कुठेतरी लोकांनीही समजून घ्या की आमचं म्हणणं नाहीये, प्रश्न तुमच्या त्या फीचा नसतो, प्रश्न आमच्या वेळेचा असतो. त्याच वेळेला दुसरा गरजू माणूस असेल आणि त्यांनी स्लॉट मागितले तर आपण देत नाही, कारण तुमच्यासाठी राखीव आहे. आणि हे प्रोफेशन असं नाहीये की वॉकिंग आलं की अरे दिला मागे रांग आली. जर तुम्हाला आपण तो वेळ दिलाय तर तो तुमच्यासाठीच राखीव असतो. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या माणसाला बोलवतो. त्याच्यामुळे मला वाटतं जर आम्ही जर या गोष्टीचा रिस्पेक्ट ठेवतोय तर आमच्याही प्रोफेशनचा असा रिस्पेक्ट ठेवला जावा. आणि कुठलाही गैरसमज करू नये किंवा अशा जर कोणी माझ्याच काही कोणाच्याही सेंटरला जर असे रिव्ह्यूज दिले असेल तर तुम्ही व्हेरीफाय करा आणि मग ठरवा की त्या व्यक्तीकडे जायचंय का नाही. असे कुठलेही रिव्ह्यूज वाचून कोणाला चांगलं किंवा वाईट तुम्ही ठरवू नये अशी माझी नम्र विनंती आहे. थँक्यू सो मच.